सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच हे माध्यम तुमच्या नजरेस पडत असेल, पहिल्यांदाच माझा चेहरा तुमच्या नजरेस पडत असेल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राइब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव यूट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. 24 एप्रिल 2026 माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना हे 4 अक्षरी नाव, शिवसेना हे 4 अक्षरी नाव आणि त्याचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाची याचिका सुप्रीम कोर्टाच्या पुढे सुनावणीसाठी होती. त्या दिवशी नेमकं काय घडलं? जवळपास 5-6 वाजेपर्यंत आपण सर्वजण या याचिकेकडे आपण डोळा लावून बसलो होतो. नेमकं त्या दिवशी सुनावणी झाली नाही झाली, पुढची तारीख नेमकी कोणती आहे या संदर्भात मी बोलेलच. पण लक्षात घ्या, निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाच्या विरोधात, निवडणूक आयोगाचा तो निर्णय आणि थेट शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह संबंध पक्षच एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आला. आता विचार करा, निवडणूक आयोगाने हे सगळं करताना कोणत्या गोष्टीची पूर्तता केली, कोणत्या गोष्टी पाळल्या, कुठली ट्रिपल टेस्ट केली, या सगळ्या गोष्टी आता आपण तिथे पडताळून पाहणार आहोत. ज्यावेळेस न्यायव्यवस्थेच्या पुढे या सगळ्या गोष्टी सुनावणीसाठी येतील, त्यावेळेस निवडणूक आयोगाला सुद्धा आपल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ज्या गोष्टींची पडताळणी व्हायला हवी होती त्या गोष्टी पडताळल्या गेल्याच नाहीत. थेट म्हणजे तुम्हाला सर्वांना आठवत असेल, जवळपास 40 लाखांहून जास्त ॲफिडेव्हिट सर्व कार्यकर्त्यांची आपल्याकडनं शिवसेनेच्या वतीने अपियर करण्यात आली होती बिफोर सुप्रीम कोर्ट, आणि ह्यांच्याकडनं 2 ते 3 लाखांची अनेक गोष्टी आहेत. जवळपास सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी ही उद्धव साहेबांच्या बाजूने असताना त्यावेळेस फक्त 16 आमदार, म्हणजे सुरुवातीचा काळ तुम्ही आठवा, जो टप्प्याटप्प्याने नंतर एक एक आमदार वाढत गेलाय, तो सुरुवातीचा 16 आमदारांचा काळ असताना, पक्षांतरबंदी कायद्याचं थेट उल्लंघन दिसत असताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मात्र विधिमंडळ पक्षाची संख्या पाहून तुम्ही पक्ष देत होतात. या सगळ्या गोष्टी मान्य सुप्रीम कोर्टाच्या पुढे ज्यावेळेस येतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा आ वासून बसेल, तोंडात बोटं घालून बसेल. ज्यावेळेस कपिल सिब्बल त्यांना ह्या सगळ्या मुद्द्यांवर उघडं नागडं करून टाकतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तोंड लपवायला जागा उरणार नाही. पण ह्या याचिका सुनावणीसाठी का येत नाही आहेत? त्या दिवशी नेमकं काय झालं हे थोडक्यात सांगतो बघा, आणि महत्वाचे फॅक्ट्स तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. ज्यावेळेस 24 एप्रिलला 5-6 वाजेपर्यंत काहीच घडलं नाही, त्या दिवशी तुम्हाला आठवायला हवं शबरीमाला याचिका. मला वाटतं त्या धार्मिक स्थळांवर महिलांसोबत होणाऱ्या भेदभावांसंदर्भातली ती शबरीमाला याचिका जवळपास 9 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणीला होती, आणि सारेच्या सारे न्यायाधीश त्याच्यामध्ये व्यस्त. कुठल्या केसला किती वेळ द्यायला हवा, म्हणजे खरं तर भेदभाव, महिलांच्या त्या भेदभावासंदर्भातली याचिका ही तितकीच महत्वाची आहे. मी कुठेही त्याचं महत्त्व कमी सांगत नाही आहोत. पण इथे लोकशाही आणि लोकशाहीवर झालेला अतिप्रसंग, मी अतिप्रसंग हा चांगला शब्द वापरला, तुम्हाला माहिती आहे मला कुठला शब्द वापरायचा आहे. लोकशाहीवर झालेल्या त्या अतिप्रसंगाला कुणाला जास्त महत्त्व द्यायचं आता हे तुम्ही ठरवायला हवं. न्यायव्यवस्थेने ठरवायला हवं की आपल्याला कुठल्या केसेस जास्त महत्त्वाच्या आहेत. कुत्री मांजरी, अगदी समलैंगिक, दिल्लीचं प्रदूषण, इथे देशाच्या संविधानाला संपवण्याचा घाट घातला जातोय माफ करा, त्या संदर्भात मात्र आपण एवढी अनास्था दाखवतोय. आता तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतो पहा. 24 एप्रिलला कुठलीही सुनावणी घडली नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस संकेतस्थळ आम्ही पाहिलं त्यावेळेस मला 29 एप्रिलची नवी तारीख दिसली, म्हणजे 29 येत्या बुधवारची नवीन तारीख दिसते. आता तुम्हाला काही फॅक्ट सांगतो. ज्यावेळेस मी बारीक अगदी लहान सहान माहिती घेण्याचा प्रयत्न केला की न्यायव्यवस्थांमध्ये नेमकं चाललंय काय, देशाच्या न्यायव्यवस्थांमध्ये, त्यातले मी महत्वाचे अगदी 8 ते 10 मुद्दे तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. हे भयान वास्तव ज्यावेळेस तुम्ही ऐकाल, तुम्हाला सुद्धा वाटेल की आपलं नेमकं काय होणार आहे, आपण कुण्या दिशेने चाललोय. पहिला मुद्दा ऐका. राजकीय आणि घटनात्मक निकालांसाठी अजूनही कुठलंही धोरण नाही की कमीत कमी ही राजकीय आणि घटनात्मक जे निकाल आहेत ते पटापट त्यांचा निकाल निपटारा लावावा, जेणेकरून देशाच्या लोकशाहीला आपण सुदृढ ठेवू. कुठलीही अशी तरतूद त्यांच्याकडे नाही. या देशामध्ये जवळपास 5,58,00,000, पहिला फॅक्ट ऐका, 5,58,00,000 खटले प्रलंबित आहेत. 2026च्या मार्च अखेरपर्यंतचा हा आकडा आहे. 5,58,00,000 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी एकट्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 93,000 खटले प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयापुढे.
बरं, पुढची भयानक माहिती आहे का? दुसरं, जिल्हा न्यायालयांमध्ये, ज्याला आपण जिल्हा सत्र न्यायालय म्हणतो, त्या जिल्हा सत्र न्यायालयांमध्ये जवळपास 4,70,00,000 खटले प्रलंबित आहेत जिल्हा सत्र न्यायालयांमध्ये. देशभरातलं मी सांगतोय तुम्हाला, हे महाराष्ट्रातलं नाही, देशभरातलं सांगतोय. भयानकता ऐका आता, यांपैकी जवळपास 1,80,000 खटले यांचा कालावधी हा 30 वर्षांपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे 96 साली दाखल केलेला खटला आज 2026 मध्येही निकाली निघालेला नाही. असे खटले 96 किंवा किंबहुना त्या अगोदरचे असे खटले जवळपास 1,80,000 आहेत. बघा, भयानकता तुमच्या सर्वांसमोर येईल. ही माहिती काढण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे. आता पुढची माहिती आहे का? मार्च 2025 ते मार्च 2026 या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयात जवळपास 12,000हून अधिक नवे खटले आले. एका वर्षाचा काळ 25 ते 26 मार्च 12,000हून अधिक नवे खटले आले. पण जे मागचे खटले आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे हा संबंध समजा ह्या वर्षभराचाच घ्या, ह्या वर्षभरामध्ये 50% जास्त खटल्यांवर निकाल सुद्धा आला नाही. म्हणजे समजा 12,000 खटले आले असतील तर निकाल लागलेले खटले हे 3,000 4,000 असे आहेत. मग जो बॅकलॉग आहे 8-9 हजारांचा, तो बॅकलॉग असाच दरवर्षी वाढत 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 जवळपास 5,80,00,000 इथपर्यंत हा बॅकलॉग प्रलंबित खटल्यांचा झालेला आहे. पुढे ऐका, आता मजेशीर गोष्ट सांगतो. भारताचं आणि मी इतर देशांची तुलना करतो, प्रति 10 लाख लोकांमागे, प्रति 10 लाख, समजा एक 10 लाख लोकांचा समूह घ्या, भारतामध्ये 15 न्यायाधीश आहेत फक्त. किती? 15 न्यायाधीश. आता आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेले कॅनडा आणि अमेरिकेसारखे देश यांच्यामध्ये किती लोकसंख्येच्या मागे किती न्यायाधीश आहेत ऐका. अमेरिकेत हे प्रमाण जवळपास 150 आहे. 10 लाख लोकसंख्येमागे 150 न्यायाधीश, आणि कॅनडात हे प्रमाण 65% आहे. म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था जवळपास 10 पट जास्त बोजा उचलत आहे. 10 पट जास्त भारतीय न्यायव्यवस्थेतले जजेस हे बोजा उचलत आहेत. एका माणसाला जी मर्यादा असते काम करायची, त्या मर्यादेच्या कैक पट पुढे जाऊन भारतातले न्यायाधीश काम करतात. ही सगळी आकडेवारी पाहिल्यानंतर ते दिसून येतं. खरं तर या सगळ्याचा आणि शिवसेनेच्या केसचा तसा थेट संबंध नाही, कारण शिवसेनेची केस ही काही छोटी मोठी केस नाही. अशी गोट्या खेळताना किंवा काही भांडणं मारामाऱ्या झाल्या आहेत, कुणाचं काही घडलंय त्याच्यानंतर ही याचिका असं नाही. देशाची लोकशाही जगेल मरेल हे सगळं शिवसेनेच्या ह्या केसवर आहे. कालचा राघव चड्ढाचा तो पराक्रम सुद्धा या केसचा निकाल दिरंगाईने लागतोय, त्याचाच तो पराक्रम आणि त्याचंच ते फलित आहे. ते राघव चड्ढा प्रोडक्ट या केसचा निकाल वेळेत न लागल्याचं एक तिसरं प्रतीक आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, लोक जनशक्ती पार्टी, त्याच्यानंतर राघव चड्ढाचे 7 ते 8 खासदार ते जो घेऊन गेलेला आहे. ते पुढचे तुम्हाला आणखी काही फॅक्ट सांगतो. प्रत्येक न्यायाधीश, बघा आता हे सगळं पाहिल्यानंतर, ही आकडेवारी पाहिल्यानंतर प्रत्येक न्यायाधीश एका केसला पुरेसा वेळ देऊ शकेल. बरं, दिल्लीला जो काही निकाल असेल त्या न्यायाधीशाकडनं, त्या निकालामध्ये खरंच तो न्याय असेल का, की फक्त पटपट पटपट वेळ वाचवायचा आहे म्हणून काहीतरी आपलं तारीख पे तारीख देण्याऐवजी काहीतरी पटकट झाला, निकाल संपला, त्यात हजारो त्रुटी निघतील जर तो एक न्यायाधीश त्याचा पूर्ण व्यवस्थित निकाल देऊ शकत नसेल तर, हे अशा प्रकारच्या बोजामुळे. आता बघा, उच्च न्यायालयात कित्येक जागा ह्या रिकाम्या आहेत, उच्च आणि जिल्हा न्यायालयातल्या. त्या जागांचा आकडा मला तेवढा मिळू शकला नाही, पण त्या जागांचा जो आकडा आहे तो हजारोंच्या संख्येत आहे. जवळपास तुम्हाला माहिती असायला हवं, सुप्रीम कोर्टामध्ये 34 न्यायाधीश असतात. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एकच असतो. देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश एक, पण सुप्रीम कोर्टामध्ये 34 न्यायाधीश असतात. सध्या 34च्या 34 पूर्णतः त्यांची संख्या भरली गेली आहे का याची माहिती तुम्ही काढा. उच्च न्यायालयांमध्ये आणि जिल्हा सत्र न्यायालयांमध्ये सुद्धा कित्येक न्यायाधीशांच्या जागा ह्या का रिकाम्या आहेत याचं कारण यांची निवड ही कॉलेजियम पद्धतीने होते. केंद्र शासन आणि ही कॉलेजियम पद्धत यांच्यातला समन्वयाचा अभाव, आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या नियुक्त्या रखडतात आणि मग अशा प्रकारे हा बॅकलॉग वाढत जातो, ही दरी वाढत जाते पेंडिंग केसेसची. आता बघा, तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय, राज्यपालांचे अधिकार किंवा निवडणूक आयोगांचे अधिकार याची सगळ्याची कुठेही थेट लेखी नोंद नाही की कशा प्रकारे ह्या तिघांचे अधिकार डिफाईन केलेले आहेत. या सगळ्यांचा फायदा घेऊन शिंदे सेनेला, एकनाथ शिंदेंच्या पक्षाला थेट त्याचा फायदा दिला गेला. मग राज्यपाल असो, विधानसभांचे अध्यक्ष असो किंवा निवडणूक आयोग असो,
यांनी भाजप धार्जिणी भूमिका घेतली आणि थेट शिंदेच्या पक्षाला त्याचा फायदा करून घेतला. पण या सगळ्यानंतर न्यायव्यवस्थेने, कमीत कमी न्यायव्यवस्थेने, जिच्याकडे आपण सर्वसामान्य माणसं आशेने डोळा लावून पाहतो, त्या न्यायव्यवस्थेने या खटल्याला किती महत्त्व दिलं. न्यायव्यवस्था दहशतवाद्यांचे काही खटले असतील, ज्यांनी देशावर हल्ले केलेले आहेत असे खटले असतील, त्यांचे खटले ज्याप्रमाणे प्रायोरिटीवर घेते, अतिमहत्वाचा खटला म्हणून घेते, त्याच नजरेतून न्यायव्यवस्थेने हा देखील खटला पाहायला हवा. कारण भले हा शस्त्र घेऊन घातलेला दरोडा नसला किंवा किल्ला हल्ला नसला, पण हा देशाच्या लोकशाहीवर सगळ्या ह्या घटनांना, घटनात्मक ह्या सगळ्या पदांचा वापर करून केलेला हल्लाच आहे हा. उद्या देशाची लोकशाही जर धारातीर्थी पडली तर देशाचं सगळं घटना कोलमडून पडेल. त्यासाठी या केसला सुद्धा तितकंच महत्त्व द्यायला हवं. भारताची न्यायव्यवस्था सगळी ब्रिटिश काळातली दिसते मला. ते ऑर्डर आणि ते कटघरे आणि ते सगळं एकदम असं भयान वातावरण, ते डोळे झाकलेली ती मूर्ती, ते सगळं ब्रिटिशांच्या काळातली. बरं, तुम्ही सगळे ती व्यवस्था तशी वापरा, पण कमीत कमी आताच्या जगामध्ये, ऑनलाईन जगामध्ये तुम्ही ऑनलाईन तत्व सुद्धा वापरा. काही गोष्टी ऑनलाईन घ्यायला हव्यात, तुमचे युक्तिवाद असतील, काही गोष्टी ऑनलाईन सबमिशन्स व्हायला हवेत. हे काय करतात बघा, ऑनलाईन जमान्यामध्ये लेखी साक्षी घेत बसतात. 100 200 पानांच्या लेखी साक्षी, त्या लेखी साक्षी हे वाचणार. कितीही म्हणजे बुरसटलेली ही सगळी पद्धत आहे. माफ करा माझे शब्द थोडे कटू आहेत, पण ही बुरसटलेली पद्धत आहे. लेखी साक्षी, तोंडी युक्तिवादांवर जास्त भर, अगदी हस्तलिखित साक्षी घ्यायच्या आणि ते कागदी फाईलचे सगळे गठ्ठे, अनेक गोष्टी मी पाहतोय त्यांच्याकडे कशा प्रकारे ही व्यवस्था चालते. आज जमाना कुठला आहे? आज तंत्रज्ञानाचा उपयोग, शेवटी जजेस कायद्याला अनुसरूनच तुम्ही योग्य अयोग्य ठरवता. कित्येक तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करा. या पटपट केसेस तुम्ही निकाली लावू शकता. बरं, निकाली लावणाऱ्या म्हणजे ज्या केसेसवर निकाल लावायचा, जवळपास आतापर्यंत तुम्ही जर रेफरन्स घेतला आणि एक माहिती घेतली, 100 केसमध्ये जवळपास ज्या प्रलंबित खटले आहेत त्यातले जवळपास 50% जास्त प्रलंबित खटले हे सरकारचे असतात, ज्याच्यामध्ये सरकारच्या गोष्टी असतात. पण म्हणजे जिथे नको अशा ठिकाणी तुम्ही जर अपील करत असाल तर त्या अपिलांमुळे या याचिकांचा, प्रलंबित याचिकांचा तो दर वाढतो, ती संख्या वाढते. सरकारवर कमीत कमी अनावश्यक अपील बंद करावेत अशा प्रकारचा एक कमीत कमी एखादा कायदा यावा, त्यांच्यावरती त्या प्रकारचं एखादं दडपण यावं, कमीत कमी असल्या गोष्टी तरी करायला हव्यात. त्या अनावश्यक अपील्समुळे कित्येक याचिका सुनावणीसाठी सुद्धा येत नाहीत. हे सुद्धा एक फॅक्ट आहे. याच्यावर कमीत कमी नॅशनल लिटिगेशन धोरणाची एखादी आवश्यकता मला दिसते. लिटिगेशन धोरण असतं, कदाचित ते धोरण असेलही, मी ऐकलंय, माहिती घेतली थोडी, तर 2010 सालचं एक धोरण आहे, पण त्याच्यावर अंमलबजावणी शून्य. जर तुम्ही वकिली क्षेत्रात जर कोणी मला पाहत असाल, या क्षेत्रात तुम्हाला अभ्यास असेल, तर नॅशनल लिटिगेशन धोरण याबद्दलची थोडी माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगावी. तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? आता मी तुम्हाला न्यायव्यवस्थेची एक कडवी आणि काळी बाजू दाखवतो. न्यायालयांचं बजेट मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत तुम्ही आकडे ऐकलेत. न्यायालयांचं बजेट आहे देशाच्या बजेटच्या 0.08%. म्हणजे एवढे कोट्यांनी खटले तिथे पेंडिंग आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं लागेल, त्यांच्या इमारती उभाराव्या लागतील, कित्येक ठिकाणी जजेसच्या अपॉइंटमेंट व्हाव्या लागतील आणि त्यानंतर हे खटले, कारण जर 10 लाखांच्या वर 15 जजेस येत असतील तर त्यांनी कसे त्यांचे खटले, बरं सर्वच्या सर्व गोष्टी काही न्यायालयात जात नाही, 10 लाख न्यायालयात उभे नसतात. 10 लाखांपैकी अगदी तुम्ही 10,000 जरी पकडले तरी विचार करा, ते 10,000 जर खटले उभे राहिले तर हे 15 जजेस कसे त्यांच्यासाठी पुरे पडणार? हे 0.08% देशाचं बजेट तुम्हाला पुरेसं आहे. आता हास्यास्पद गोष्ट अशी की ह्या न्यायाधीशांना, मी कित्येकदा, तुम्ही भूषण गवई साहेबांचंही उदाहरण पाहिलं असाल, महाडमध्ये, मुंबईमध्ये ज्यावेळेस ते इमारतींची उद्घाटन करत होते त्या ठिकाणी राज्य सरकारचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बसायचे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या इमारतींसाठी तुम्हाला राज्य सरकारांवर अवलंबून राहावं लागतंय. तुमच्या इमारती सुद्धा ते बांधणार. मग विचार करा, समजा आता उदाहरण घ्या एकनाथ शिंदेचं. एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, ज्यावेळेस त्या महाडच्या उच्च न्यायालयाच्या, त्या म्हणजे मला वाटतं जिल्हा सत्र न्यायालयाच्या त्या इमारतीचं उद्घाटन होतं. तिथे स्वतः भरत गोगावले, एकनाथ शिंदे याच व्यक्तींच्या विरोधात तुमच्या समोर याचिका असताना तुम्हाला त्यांना माननीय म्हणावं लागतं की माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मंत्री भरत गोगावले. मग जर ज्या व्यक्तींना तुम्हाला माननीय म्हणण्याची गरज येत असेल तिथे तुम्ही त्यांच्या बाबतीत आमच्या केसेस ऐकणार तरी कशा? पूर्वग्रह तुमचा बदललेला असणार.
तुमच्यावर सुद्धा एक प्रेशर असणार की आपण एका मंत्र्याचा, एका मुख्यमंत्र्याचा, एका उपमुख्यमंत्र्याचा किंवा त्यांच्या विरोधातला खटला लढतोय. ह्या सगळ्या गोष्टींवर कोणी बारीक विचार करतच नाही. न्यायालयांच्या इमारतींसाठी तरी कमीत कमी न्यायालयांना ह्या सरकारवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हे तरी कमीत कमी तुमच्या कायद्यांमध्ये असावं. 79% मी तुम्हाला आता आणखी एक भयानक वास्तव दाखवतो. 79 नाही, माफ करा, 77% कैदी हे अंडर ट्रायल आहेत. देशातल्या विविध जेलमध्ये, तुरुंगांमध्ये जवळपास 77% कैदी हे अंडर ट्रायल आहेत. आणि ह्या अंडर ट्रायल कैद्यांना फक्त यासाठी ठेवलं गेलेलं आहे की त्यांच्यावर काही खटले आणि त्या खटल्यांच्या सुनावण्या चालू आहेत. अजूनही ते सिद्ध झालेले नाहीत की ते गुन्हेगार आहेत, त्यांनी काही गुन्हा केलेला आहे. ते सिद्ध होण्याची खटल्यांचा तो वेग इतका मंद आहे की त्यांच्या जेलमध्ये घाललेल्या आयुष्याचा काळ हा त्या खटल्यामध्ये संविधानाप्रमाणे जी खरोखर शिक्षा असते त्या शिक्षेपेक्षाही जास्तीचा काळ त्या माणसांनी अगोदरच जेलमध्ये घातलेला आहे. ह्या गोष्टीचं गांभीर्य तुमच्या किती लक्षात येत आहे मला माहीत नाही, पण हे इतकं भयानक आहे. त्यांनी अगोदरच शिक्षेपेक्षा जास्त काळ जर तुम्ही जेलमध्ये भोगत असाल पण तुमच्या खटल्याचा अजून निकाल लागला नसेल तर ह्या न्यायव्यवस्थेला कुठून साक्षात दंडवत घालावा. मानाचा जय महाराष्ट्र मी अजिबात करणार नाही, असल्या काय म्हणावं. असो, शिवसेनेची याचिका ही अशाच प्रकारच्या ह्या सगळ्याचा बळी ठरते. पण शिवसेनेची याचिका मी पुन्हा सांगतो, या सगळ्याचा त्याचा काही संबंध नाही. या सर्वसामान्यांसाठीच्या गोष्टींसाठी या गोष्टी आहेत. शिवसेनेची याचिका एक घटनात्मक राजकीय पेच आहे. जो पेच हा सर्वोच्च न्याय संस्थेसमोर पुढे उभा आहे. याच्यात जर शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला तरी सरकार पडतंय. लक्षात घ्या, मला काय म्हणत, सरकार पडतंय म्हणजे याचा अर्थ सरकारची ती प्रतिमा आहे ती सगळी पडते. आणि शिवसेनेच्या विरोधात जरी निर्णय झाला तर न्यायव्यवस्थेची प्रतिमा पडते. मी म्हणतो तुम्ही निर्णय काहीही द्या पण तो निर्णय द्या. कारण आज सर्व महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडे डोळे लावून यासाठी बसली आहे. आजही आपण एकमेकांना ज्यावेळेस भांडणं वाढत जातात त्यावेळेस म्हणतो तुला मी न्यायालयात पाहून घेईल, आय विल सी यू इन द कोर्ट. लोकांना आजही तुमच्यावर विश्वास आहे. तो विश्वास आणि त्या विश्वासाची पात्रता तुम्हाला टिकवायची असेल तर ती जबाबदारी तुम्हीही घ्यायला हवी. न्यायव्यवस्था असो, शिवसेनेच्या केसला 29 तारखेवर काय होतंय हे सर्व तुम्हा सर्वांपुढे घेऊन येईलच. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.